वेलकम बॅक टू अवर चॅनल फ्रेंड्स. मित्रांनो, वाल्मिक कराडवर मोक्का लागलाय ही बातमी तुम्हाला कळलीच असेल. परंतु काय हा मोक्का कायदा आहे आणि हा मोक्का कायदा लागल्यानंतर वाल्मिक कराडला फाशीची शिक्षा होणार का, या प्रकारचे अनेक प्रश्न आता लोकांच्या मनात उद्भवत आहेत. कारण की बऱ्याचशा शंका या मोक्कामध्ये असं असते काय याच्यामध्ये तरतुदी असतात, त्या सगळ्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये अनालिसिस करणार आहोत. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये मसाजोगचे जे सरपंच होते संतोष देशमुख यांचा 9 जणांनी मिळून अत्यंत अमानुषपणे त्यांचा खून केला. या प्रकरणातील 8 जणांना पकडण्यात आलं, एक अजूनही फरार आहे. आणि यापूर्वीच याच्यातील काही जणांवर मोक्का लावण्यात आला होता. परंतु पुढील अपडेट ही झाली की याचा जो मास्टर माइंड मानला जात होता आता कराड, याच्यावर सुद्धा मोक्का लागलाय. आणि याच्यावर मोक्का लागणार हे पूर्वीच थोडंफार स्पष्ट झालं होतं. कारण की ज्यावेळी नागपूरमध्ये आपलं हिवाळी अधिवेशन चालू होतं तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दलचे संकेत आधीच देऊन दिले होते की आम्ही या व्यक्तीवर मोक्का लावणार. आणि तीच घटना घडली आणि नंतर सोमवारी याच्यावर वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आला. या संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावण्यात आला. परंतु जेव्हा वाल्मिक कराडवर हा मकोका लागला किंवा मोक्का लागला, तुम्ही पाहिलं असेल की परळीत आता बंदची हाक दिली आहे. कोर्टाबाहेरही बऱ्याचशा वकिलांनी धिंगाणा केला. याच्यातले जे मुख्य आरोपी होते ज्यांच्यावर मकोका लागलाय ते कोण कोण आहेत? याच्यामध्ये सुदर्शन घुले, विष्णू चाटे, सुधीर सांगळे, जयराम चाटे, सुधीर घुले, प्रतीक घुले, कृष्णा आंधळे आणि सिद्धार्थ सोनोने यांचा समावेश याच्यात आहे. आणि आता वाल्मिक कराड सुद्धा याच्यामध्ये सामील झालाय, कारण याच्यावर सुद्धा आता मकोका लागलाय. आता नेमका हा मोक्का कायदा काय आहे? तर महाराष्ट्र सरकारनं संघटित गुन्हेगारीवर वचक बनवण्यासाठी 1999 मध्ये मोक्का कायदा आणला होता टाटाच्या धर्तीवर. याचा फुल फॉर्म काय येतो? तर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक. आणि हा मुख्यत्वे करून स्पेशल होता मुंबईसाठी. मुंबईमध्ये जी भाईगिरी होती त्याला संपुष्टात आणण्यासाठी हा कायदा आणण्यात आला होता, ज्याचा इंग्लिशमध्ये फुल फॉर्म होतो महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ऍक्ट. हा मोक्का कायदा एखाद्या अपराध्यावर, गुन्हेगारावर कधी लागू होतो? तर याच्या अंतर्गत, या कायद्याअंतर्गत खंडणी, अपहार, हप्ते वसुली, सुपारी देणे, तस्करी यासारखे गुन्हे जर संघटितरित्या करत आलेला एखादा व्यक्ती असेल, आरोपी असेल, तर त्याच्यावर मोक्का लावला जातो. तुम्ही या प्रकरणात पाहिलं असेल, याच्यात खंडणी सुद्धा होती. जी आवाडा नावाची कंपनी आहे त्याला हे लोक खंडणी मागत होते. त्याला देशमुख, जे संतोष देशमुख सरपंच होते मसाजोगचे, त्यांनी याला विरोध केला, त्या कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात त्यांचं या लोकांनी खून केला. तर या हप्ते वसुली सुद्धा या प्रकरणात, ते सुपारी देण्याचं सुद्धा प्रकरण हा होऊ शकतो. म्हणजे इतके गुन्हे याच्यात सामील होतात, म्हणून या सगळ्या जणांवर मोक्का लावण्यात आलाय. आणि मोक्का लावण्यासाठी विशेषतः मित्रांनो हे पाहिलं जाते की 2 किंवा त्यापेक्षा जास्त आरोपींची टोळी असली पाहिजे, तेव्हा हा मोक्का लागण्याची शक्यता जास्त असते. आणि ही अट आहे एका प्रकारची. त्याच्यात गुन्हेगार तुम्ही पाहिले असेल की सध्याच्या घडीला तर 9 आहे, हे वाढूही शकतात. 9 गुन्हेगार तर दिसतेच आहे. आणि या टोळीतल्या आरोपींवर 10 वर्षांमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असणं गरजेचं आहे. अशाच लोकांवर मोक्का लावता येते. आणि त्या गुन्ह्यांमध्ये त्यांच्यावर आरोपपत्र सुद्धा दाखल असलं पाहिजे. आणि याच्यामुळे फायदा काय होतो? याच्यामुळे मोक्का लावल्यानंतर काय होतं की जे पोलीस आहे यांना कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल करण्यास भरपूर वेळ मिळतो, संधी मिळते. कोर्ट त्यांना चांगला वेळ देतो, कारण याच्यामध्ये जामीन लवकर होत नाही. आणि जवळपास 6 महिन्यांचा वेळ पोलिसांना दिला जातो कोर्टाकडून की तुम्ही या 6 महिन्यामध्ये आरोपपत्र दाखल करा. आणि या गुन्ह्यामध्ये लवकर जामीन मिळत नाही, त्याच्यामुळे वर्षानुवर्षे जे आरोपी असतात ते तुरुंगातच राहतात. तर पाहूया या प्रकरणात काय होते, यांना वर्षानुवर्षे तुरुंगात राहतात की नाही. या मकोका कायद्यामध्ये शिक्षेची तरतूद काय? तर या मकोका कायद्यामध्ये मित्रांनो आरोपींना जामीन मिळत नाही, जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं. याच्यात 5 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. 5 ते 10 वर्षापर्यंतची शिक्षा, 5 ते 5 वर्ष तर जन्मठेप जी शिक्षा मकोका कायद्यात देण्यात आली आहे. परंतु जर एखाद्या व्यक्तीने मर्डर केला असेल तर त्यालाही समजा 10 वर्ष किंवा फक्त जन्मठेप का? नाही. मकोका कायदा हा सांगतो की तो जो कोणताही गुन्हा त्यानं केला असेल त्या गुन्ह्यासाठी जी पनिशमेंट आहे ती पनिशमेंट याच्यामध्ये देण्यात येईल. बघा, हे लास्ट पॉईंट. भारतीय दंड संहितेच्या कलमाखाली ज्या शिक्षेची तरतूद असेल ती शिक्षा लागू होते. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल वाल्मिक कराडवर कोणता कलम लावण्यात आलाय? 302 चा मर्डरचा कलम याच्यावर लावण्यात आला आहे. आणि याच्या अंतर्गत याला मकोका सुद्धा लागला, म्हणजे याला फाशीची शिक्षा होऊ शकते. मी तुम्हाला 302 जी कलम आहे हे तुम्हाला दाखवतो इथं. बघा, सेक्शन 302 ऑफ द इंडियन पिनल कोड ऑफ 1860 विच डील्स विथ द पनिशमेंट ऑफ मर्डर. म्हणजे हा कलम कशाचा आहे? मर्डरचा. आणि याच्यात पनिशमेंट काय काय होऊ शकते? डेथ, इम्प्रिजमेंट फॉर लाईफ, अ फाईन या पनिशमेंट याच्यात होऊ शकतात. म्हणजे डेथ म्हणजे फाशीची शिक्षा, जन्मठेप आणि एक दंड सुद्धा त्यांना कोर्टाद्वारे
लावल्या जाऊ शकते. म्हणजे मी जे आपण टायटल थंबनेल मध्ये पाहिलं की त्यांना फाशीची शिक्षा होऊ शकते का मकोका लागण्यानंतर, तर हो, कारण की मकोका काय सांगतो की भारतीय दंड संहितेच्या कलमाखाली ज्या शिक्षेची तरतूद असेल ना, ती शिक्षा लागू होऊ शकते. तुमचं काय मत आहे? वाल्मिक कराडला आणि त्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे का? नक्कीच खाली कमेंट करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच मित्रांनो, धन्यवाद.